नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय क्रमांक 15 सृष्टीचे वर्णन. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात तुम्ही शिवचरित्र पर अनेक गोष्टी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली आहे. आता शिवप्रभूंच्या आज्ञेनुसार तुम्ही पुढे काय केले याविषयी काही सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू फार चांगली माहिती विचारली आहेस. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. आम्हाला आदेश आणि आशीर्वाद देऊन सनातन महादेव अंतर्धान पावले. त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी ध्यानमग्न होऊन आपल्या कर्तव्यांचा विचार करू लागलो. मी श्रीहरी विष्णूंकडून ज्ञान प्राप्त करून सृष्टीची रचना करण्याचा निश्चय केला. मला आवश्यक तेवढा उपदेश करून ते अदृश्य झाले. ब्रह्मांडाच्या बाहेर गेले आणि शिवजींचा अनुग्रह प्राप्त करून वैकुंठात निवास करू लागले. मी सृष्टी रचनेच्या उद्देशाने हरिहरांचे स्मरण केले व पूर्वीच निर्माण झालेल्या अथांग जलाशयातील ओंजळभर पाणी वर उडवले. त्याचे एक विराट अंड्यात रूपांतर झाले. ते 24 तत्वांचे एकत्रित समूह रूप होते. जड होते, त्यात चेतना नाही म्हणून माझ्या मनात संशय निर्माण झाला. मी कठोर तप आरंभले. 12 वर्षे भगवान विष्णूंचे चिंतन करत राहिलो. माझी आराधना पाहून श्रीहरी प्रकट झाले. त्यांनी मला प्रेमाने स्पर्श केला. मी भानावर आल्यावर ते म्हणाले, ब्रह्मन, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला जी इच्छा असेल तो वर मागा. भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. मी म्हणालो, हे श्रीहरी, हे महाविष्णू, तुम्ही दर्शन देऊन माझ्यावर फारच कृपा केली आहे. भगवान शिवजींनी मला तुमच्या हाती सोपवले आहे म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. शिवजींच्या सृष्टी शक्तीने उत्पन्न झालेले 24 तत्वांचे हे विराट अंडे जड आहे, त्यास चेतना प्रदान करा. माझ्या विनंतीला अनुसरून श्रीहरींनी अनंत रूप धारण केले. हजारो मस्तके, हजारो नेत्र, हजारो हात व हजारो पाय असलेल्या भगवान विष्णूंनी त्या अंड्याला सर्व बाजूंनी व्यापून टाकले. ते स्वरूप फारच अद्भुत होते. मी त्यांना अनन्य भावाने नमस्कार केला व त्यांची स्तुती करू लागलो. तेव्हा त्यांनी जडरूप अंड्यात प्रवेश केला. त्यामुळे ते सचेतन झाले. अशा प्रकारे पाताळापासून सत्यलोकांपर्यंत विस्तीर्ण अशा या अंड्यात श्रीहरी विराजमान झाले. त्यामुळे त्यांना वैराज पुरुष म्हटले जाते. या सर्व लोकांच्या वर सुरम्य कैलास नगर असून भगवान शिवजींनी ते स्वतःला राहण्यासाठी निर्माण केले आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश झाला तरी वैकुंठ आणि कैलास यांचा नाश होत नाही. ही दोन्ही स्थाने अमर आहेत. मी मात्र सत्यलोकात वास्तव्य करून आहे. हे मुनिश्रेष्ठ, आता पुढील वृत्तांत ऐक. महादेवांच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा झाली. त्या संदर्भात विचार करत असताना माझ्याकडून नकळत तमोगुणी सृष्टीची उत्पत्ती झाली. तिला अविद्या पंचक किंवा पंचपर्वा अविद्या असे म्हणतात. मग मी प्रसन्न मनाने व अनासक्त भावाने पुन्हा सृष्टीचे चिंतन करू लागलो. त्यावेळी माझ्याकडून वृक्षादी स्थावर पदार्थांची रचना झाली. त्याला मुख्य सर्ग म्हणतात. हा पहिला सर्ग पुरुषार्थ साधून देणार नाही म्हणून मी दुसरा सर्ग उत्पन्न केला. त्यात पशु पक्षी इत्यादिकांचा समावेश आहे. दुःखाने भरलेल्या या सर्गाचे नाव आहे तिर्यस्त्रोता. हा सर्गही पुरुषार्थ साधून देणारा नाही म्हणून मी
ऊर्ध्व स्त्रोता नामक तिसऱ्या सर्गाची रचना केली. हा सात्विक सर्ग देवसर्ग म्हणून विख्यात झाला. हा सर्ग सत्यवादी आणि अत्यंत सुखदायक आहे, परंतु हाही पुरुषार्थांचे साधन होऊ शकत नाही हे लक्षात येताच अन्य सर्गाच्या निर्मितीसाठी मी भगवान शिवजींचे चिंतन करू लागलो. त्यांच्या आज्ञेने माझ्याकडून रजोगुणी सर्ग निर्माण झाला. त्या सर्गाला अर्वाक स्तोत्र म्हणतात. मनुष्य प्राण्यांचा समावेश असलेला हा सर्ग पुरुषार्थाचा परम साधक आहे याचे मला समाधान वाटेल. त्यानंतर मी भूतादिकांचा समावेश असलेला सर्ग उत्पन्न केला. अशा प्रकारे माझ्याकडून 5 प्रकारची वैकृत सृष्टी निर्माण झाली. याशिवाय आणखी 3 प्राकृत सर्ग आहेत. ते माझ्या सानिध्याने प्रकृतीतून प्रकट झाले आहेत. त्यात पहिला महत् सर्ग हा महतत्वांचा सर्ग आहे. दुसरा सूक्ष्म भौतिक सर्ग हा तन्मात्रांचा सर्ग आहे आणि तिसऱ्या सर्गाला वैकारिक सर्ग म्हणतात. अशा प्रकारे 5 वैकृतिक आणि 3 प्राकृतिक सर्ग मिळून 8 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. या 8 सर्गांशिवाय आणखी एक 9वा सर्ग आहे. तो प्राकृतही आहे आणि वैकृतही आहे. द्विजात्मक असलेल्या या सर्गाला कौमार सर्ग म्हणतात. यात सनक, सनंदन आणि कुमारांची निर्मिती झाली. हे 4ही कुमार माझे मानसपुत्र असून माझ्यासारखेच आहेत. वैराग्याने संपन्न आणि उत्तम व्रतांचे पालन करणारे आहेत. प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत. ते सतत भगवान शिवजींचे चिंतन करत असतात. मी वारंवार सांगूनही त्यांनी सृष्टी कार्यात लक्ष घातले नाही. त्यांचे नकारात्मक उत्तर ऐकून मला अतिशय संताप झाला. मी भगवान विष्णूंचे स्मरण केले. ते शीघ्रतेने आले. त्यांनी माझी समजूत काढली व म्हणाले, भगवान शिवजींच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही तपश्चर्या करा. त्यांच्या सांगण्यावरून मी प्रदीर्घ काळ उत्तम तपाचरण केले. त्यावेळी माझ्या दोन्ही भुवया व नासिकेच्या मध्यभागातून भगवान शिव अर्धनारीश्वर रूपाने प्रकट झाले. जन्मरहित परमतेजस्वी सर्वज्ञ सर्वस्रष्टा आणि नीललोहित अंगकांती असलेल्या भगवान शंकरांना माझ्या सन्मुख पाहून मी धन्य धन्य झालो. मी त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती करू लागलो. मग त्यांना जीवांची सृष्टी निर्माण करण्याची विनंती केली. माझे म्हणणे मान्य करून महारुद्र महेश्वरांनी स्वतःसारखे स्वरूप असणाऱ्या पुष्कळ गणांना उत्पन्न केले. मी त्यांना पुन्हा विनंती केली, हे महाप्रभो, हे महादेव, आता तुम्ही जन्म मृत्यूरूप बंधन असणारी जीवसृष्टी प्रजा उत्पन्न करा. तेव्हा महेश्वरांना हसू आले. ते म्हणाले, हे विधाता, मी जन्म मृत्यूचे भय असलेली प्रजा उत्पन्न करणार नाही. कारण कर्माच्या अधीन असल्यामुळे ते जीव दुःखानेच युक्त असणार आहेत. मी गुरुरूपाने उत्तम ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करेन. म्हणून जन्म मृत्यूचे भय असलेली दुःख व्याकुळ प्रजा तुम्हीच उत्पन्न करा. तुम्ही माझ्या आज्ञेने मोह मायादी बंधनांनी बांधलेली जीवसृष्टी निर्माण करणार आहात. म्हणून ही माया तुम्हाला बांधू शकणार नाही. नारदा, अशा प्रकारे मला प्रेरणा देऊन नीललोहित महादेव आपल्या पार्षदांसह माझ्या देखतच अंतर्धान पावले. अध्याय 15 समाप्त.